अनुष्का, कॅमेरा स्विच ऑफ करू शकते? तुझी कॅमेरा ऑन आहे. लास्ट लेक्चर मध्ये आम्ही काय केलं होतं? मॅम, लास्ट लेक्चर मध्ये आपण वेदर आणि क्लायमेट बघितलं होतं. आणखीन काय बघितलं होतं? वेस्ट काही आठवण येते? सॉलिड वेस्ट किती प्रकारचे असतात? येस मॅम. सांगा, किती प्रकारचे असतात सॉलिड वेस्ट? किती प्रकारचे असतात सॉलिड वेस्ट सांगा. रिवाइज केलाय ना तुम्ही लोकांनी? किती प्रकारचे असते सॉलिड वेस्ट? मॅम, 5 प्रकारचे असतात. 5? एकदा परत पहा, किती प्रकारचे असतात? 6 प्रकारचे असतात मॅम. करेक्ट. कुठला कुठला प्रकार असतो? एक इंडस्ट्रियली वेस्ट असतो मॅम. आणखीन? आणखीन? डोमेस्टिक आणि हॅझार्डस, फार्म वेस्ट, इलेक्ट्रॉनिक आणि बायोमेडिकल. या वेस्टचा 2 प्रकार असतात. सॉलिड वेस्टचा कुठला 2 प्रकार असतात? बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. करेक्ट. बायोडिग्रेडेबल काय असते? जे वेस्ट मायक्रोब्स खाऊ शकतात ते. करेक्ट. आणि नॉन बायोडिग्रेडेबल काय असतं? नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याचे एक्झाम्पल्स प्लास्टिक, जे मायक्रोब्स खाऊ शकत नाही. करेक्ट. सॉलिड वेस्टचा काय परिणाम होतो पर्यावरणाला? काय काय त्रास होतो सॉलिड वेस्ट पासून? सॉलिड वेस्ट पासून पॉइझनस गॅसेस तयार होतात. करेक्ट. आणखीन? सॉइल पोल्युशन होतं. करेक्ट. आणखीन? एअर पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. करेक्ट. आणि डिसीजेस स्प्रेड होतात. करेक्ट. आणि आपण हे पाहिलं आहे का, 7R काय असतं? येस मॅम, आम्हाला 4 पर्यंतच होतं लास्ट क्लासमध्ये. अच्छा. तर आपण आज हे बघणार आहे वेस्ट मॅनेजमेंट हा कसं करतात, आणि हे 7Rs काय आहे. पहिला आहे रिफ्यूज. आर म्हणजे ते शब्द आर पासून चालू होते, म्हणून त्याला 7Rs म्हणतात. तर पहिला आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे
आपण नो सांगायचा प्लास्टिकला, म्हणजे प्लास्टिकचे वापराला आपण करायचंच नाहीये प्लास्टिकचा वापर. पहिला हे आहे. दुसरा आहे रिड्यूस, म्हणजे आपण वापर केला तरी आपण कमी ते कमी वापर करण्याचा प्रयत्न करायचा. तिसरा आहे रियूज, म्हणजे आपण जे पण वापर करतो प्लास्टिक, आपण ते पुन्हा वापर करू शकतो का. आता इकडं थोडंसं कन्फ्युजन पण असतात आणि थोडंफार हेल्थ वर हे पण असतात. तर इकडं जे आपण रियूज करतात, म्हणजे आपण जे सोडा गोडा बाटली पिलं, पाणी सोडा पिलं आणि त्याचा बाटलीचा वापर आपण पाणी पिण्यासाठी करतो, ते पाणीमध्ये प्लास्टिक हळूहळू घुलते. म्हणजे ते प्लास्टिक बॉटलवर तुम्ही पाहिलं असेल, लिहिलं असतं की हे रियूज नाही करू शकतात आणि हे इथपर्यंत 2 महिने 3 महिन्याच राहतात. 2 महिने आणि 3 महिने ते प्लास्टिक सोडत नाही. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक सोडण्याचं चालू करतात ते लोक पाणीमध्ये, त्याला आपण म्हणतात लिचिंग. तर जेव्हा ते ब्लिचिंग होते तेव्हा ते प्लास्टिक पाणीत घुलतो आणि पोटात जाऊन ते आपल्याला वेगवेगळे बिमारी देतो. तर आपण जेव्हा रियूज करतो प्लास्टिक, आपल्याला खूप विचार करून रियूज करायला हवं. फोर्थ आहे रिसायकल. रिसायकल म्हणजे आपण जे प्लास्टिक वापर केलं, आता आपण रियूज नाही करू शकत, आपल्याला थ्रोच करावं लागेल. तर आपण त्या प्लास्टिकला रियूज करू शकतो, म्हणजे ते आपण असं इंडस्ट्रीमध्ये, काय इंडस्ट्रीमध्ये, फॅक्टरीमध्ये ते प्लास्टिकला ट्रीट करून मग परत यूज करण्यासाठी रेडी करतात. ते आहे रिसायकल. रिथिंक म्हणजे आपण जेव्हा पण काही वस्तू, काही इन्व्हेन्शन, आता काही करतात, आपण विचार करून करावं की हे प्लास्टिक इकडं यूज करावा नको करावा, कसं करावा, असं म्हणेल. प्लास्टिक नाही तर आपल्याला दुसरं काही ऑल्टरनेटिव्ह चालेल का, हे आपण रिथिंक करावं. रिसर्च म्हणजे आपला विश्वभर इतकं प्लास्टिक झालंय की माहित नाही कुठे चालू करायचं, कुठे खतम करायचं त्याचं. तर रिसर्च करून आपण शोध लावू शकतात की हे प्लास्टिक आहे, याला आपण कसं डिग्रेड करू शकतो, म्हणजे कसं आपण त्याला डिग्रेड करण्यासाठी आपण शोध करू शकतो. काही लोक प्लास्टिक कव्हर आणि याचा कव्हरचं तेल काढून व्हेकलमध्ये वापरण्यासाठी रिसर्च करत आहे. काही लोक असं मायक्रोब्स रेडी करत आहे लॅबमध्ये, जे प्लास्टिकला खाऊ शकते. तर हे आपल्याला शोध करावा लागेल, म्हणून रिसर्च. रेग्युलेट आणि अवेअर हे आपल्याला अवेअरनेस म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना खात्री राहावी ते प्लास्टिक किती दुष्परिणाम करतो आपल्या हेल्थवर. आणि सेकंड, आपल्याला एक लॉ पास करावा लागेल की ज्या लॉ मध्ये प्लास्टिकचा वापर कमी ते कमी करू शकतात आणि जिकडे इम्पॉर्टंट आहे तिकडेच यूज करू शकतात, असं लॉ तयार करावा लागेल. याला म्हणतात आपण 7 Rs फॉर वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी हे 7 R गरजेचं आहे. सगळ्यांना कळलं? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, येस ma'am. मॅम. Yes, ma'am. जरा एकदा वाचून घ्या हे 7 Rs काय आहे म्हणून. वाचून घ्या हे 7 Rs काय आहे.
मॅम एकदा रिथिंग रिपीट करा ना. काय रिपीट करू? रिथिंक. रिथिंक. रिथिंक म्हणजे आपल्याला काही आपण बघा, आपण काही काही गोष्ट आहे ते असंच उडून टाकतो. म्हणजे आपण काही प्लास्टिकचं काहीतरी आणलं, समजा काही जार आलाय प्लास्टिक मध्ये, काय म्हणजे पेपर आलाय, आपण काय खातो प्लास्टिकचा कव्हर मध्ये, वेफर्स आणि फॉर एक्झाम्पल बनाना चिप्स, पोटॅटो चिप्स. आपण काय करतो, ते कुठेतरी उडून देतो तो प्लास्टिक खाऊन. तर असं नाही करावं, म्हणून सोचून समजून असं करावं. आता आपण जेव्हा सोचलं की आपण हे, आता आपण बसमध्ये चाललोय, आता आपण हे खाल्लं चिप्स आणि हे ते प्लास्टिक रोडवर टाकलं, तर हे प्लास्टिकचं काय होणार? हे कुठे जाणार? काही जनावर खाणार का? कुठे जाऊन काही टॉक्सिक क्रिएट करणार का? आपण याला निर्धारित स्थानावर टाकू शकतो का? कुठे वेस्ट आहे का प्लास्टिक टाकायचं? हे सगळं रिथिंक मध्ये येतं. म्हणून तुम्हाला हे हॅबिट हवायला पाहिजे. काहीच आपण करताना आपण एकदा पुन्हा विचार करू की हे आपल्या एन्व्हायरमेंटला सेफ आहे का नाही आहे, की आपण असंच करतोय, म्हणजे आपला हॅबिट आहे म्हणून आपण असं करतो आहे का? तर हे सगळं रिथिंक मध्ये येतं. समजलं? ऋतुपर्णा, क्लिअर झालं? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. काही दुसरं डाऊट आहे तर सांगा. नो No, मॅम. ma'am. No, ma'am. मग No, पुढे ma'am. जाऊ. वेस्ट मॅनेजमेंट मेथड. आता काही काही मेथड काढलेले आहे शोध करून, आपण एक्सपेरिमेंट करून, की आपल्याला काही काही वेस्ट आहे जे सॉलिड वेस्ट, आपण ते मॅनेज करू शकतो. ते आपलं जसं पहिला आहे कंपोस्टिंग. तर हे कंपोस्टिंग म्हणजे काय? खत बनायचं. जे काही उरलेलं खाणं आहे, अन्न आहे, डिकम्पोज होऊ शकतो, त्याचं आपण खत बनवून टाकू. हे आहे कंपोस्टिंग आणि मग ते फार्मला देऊ. दुसरं आहे वर्मी कंपोस्टिंग. वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ होतात ना, गांडूळच्या हेल्पनी आपण काही काही पदार्थ कंपोस्ट करू शकतो आणि त्याचं मॅन्युअर बनवू शकतो, फर्टिलायझर म्हणून. इन्सिरिनेशन म्हणजे बर्निंग. आपण जे मेडिकल वेस्ट आहे त्याला आपण असंच कुठेही नाही टाकू शकतो, आपल्याला त्याला जळवायलाच लागेल. तर मेडिकल वेस्टला जलवायचा प्रयत्न करू शकतो. पायरोलिसिस, हाय टेम्परेचर बर्निंग दॅट यील्ड बायोगॅस अँड बायोइलेक्ट्रिसिटी. म्हणजे इतकं हाय टेम्परेचर मध्ये जाळवायचं की त्याच्यामध्ये बायोगॅस, जे धुवा येतो, आपण त्याचा वापर बायोगॅस म्हणून करू शकतो आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पण बनवू शकतो. जसं अमेरिका आहे, तो आपला सॉलिड वेस्ट पासून इलेक्ट्रिसिटी बनवतो. जसं आपण इकडं डॅम बांधतो, हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतो, पाणीपासून इलेक्ट्रिसिटी बनवतो, तसंच ते सॉलिड वेस्ट पासून बनवतात. सॅनिटरी लँडफिल्स म्हणजे एक निर्धारित ठिकाणात आपण हे वेस्ट गाडू शकतो, जिथे जिथे ते वॉटर पोल्यूट नाही करणार, जास्त सॉइल पोल्यूट नाही करणार. इकडे तिकडे टाकण्यापेक्षा एका निर्धारित ठिकाणीच टाकू शकतो. इंडस्ट्रियल लँडफिल्स, दिस इज मेनली फॉर फॅक्टरीज. म्हणजे फॅक्टरी वेस्ट आहे, जे काही ते आपण ट्रीट करण्याचा होऊ नाही शकत, त्याला आपण इंडस्ट्रियल लँडफिल्स म्हणून एक वेगळी सेपरेट लँडफिल म्हणून टाकू शकतो. समजलं हे? Yes, ma'am. हे Yes, चॅप्टर ma'am. आहे ना, खूप थिअरी Yes, पार्ट ma'am. आहे चॅप्टर मध्ये. हे Yes, चॅप्टर ma'am. मध्ये खूप थिअरी पार्ट आहे. तुम्हाला हे सगळं पाठांतरच करावं लागेल. याच्यामध्ये आणखीन पुढे आपण काही नाही करू शकत. खूप खूप थिअरी बेस्ड आहे हे चॅप्टर.
इतकं समजलं? एकदा वाचून घ्या स्लाइड. मराठीमध्ये लावू का? वाचून झालं तर सांगा मला. वेदिका, काय डाऊट आहे तुला? No, ma'am, no doubt. झाला सगळ्यांचं वाचून? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Oh, ma'am. तर आता टॉपिक आहे वेस्ट मॅनेजमेंट इथलं संपलं आहे. आता दुसरं आहे आपला डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती. आपत्ती. करेक्ट. आपत्ती. करेक्ट. आपत्ती. करेक्ट आहे. आपत्ती आहे. तर हे डिझास्टर कुठल्या तुम्ही प्रकारचे डिझास्टर तुम्हाला माहित आहे? अर्थक्वेक, फ्लड, स्टॉर्म, करेक्ट. करेक्ट. व्हॉल्कॅनिक इरप्शन. करेक्ट. तर हे सगळं डिझास्टर होताना आपल्याला कसं तयारी करून ठेवायचंय हे आपल्याला इथे माहित पडणार. म्हणजे आपल्या इकडं इंडियामध्ये कुठलं डिझास्टर येऊ शकतो? फ्लड, आणि काही ठिकाणी अर्थक्वेक, आणि काही ठिकाणी तुफान. तर तिकडच्या लोकांनी कसं तयारी करून राखावं हे आपल्या इकडे माहित पडतं. डिझास्टर मध्ये काय काय होतं? Prevent loss and danger, improve tolerance, provide timely relief, prepare in advance, act immediately, assess the damage, rescue and help in rehabilitate and rebuild. म्हणजे पहिला स्टेप आहे प्रिव्हेंट लॉस अँड डेंजर. म्हणजे आपल्याकडे आपण लास्ट मध्ये पहिला लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं वेदर फोरकास्ट होतोय. म्हणजे याची त्या अर्थक्वेकची, फ्लडची, त्यांना स्टॉर्मची पहिला माहित पडतो शकतो. ज्याने होऊ शकतो त्या ठिकाणाच्या लोकांना इन्फॉर्म करू शकतो आपण पहिलाच की इकडे असं असं होऊ शकतो, तुम्ही सेफ ठिकाणी मध्ये शिफ्ट व्हा काही दिवसासाठी. तर हे आहे प्रिव्हेंट लॉस अँड डेंजर. दुसरं आहे इम्प्रूव्ह टॉलरन्स. म्हणजे काही ठिकाणी समजा अर्थक्वेक येते, आता पूर्ण जसं जपानमध्ये पूर्ण ते कंट्रीमध्ये अर्थक्वेक येऊ शकतो केव्हा पण, तिकडचं जमीनच असं आहे. तर तिकडे ते लोक काय करतात, आता सोडून कुठे धावू शकतात ते लोक. तर ते लोक असं इमारती तयार करतात जे अर्थक्वेक आलं पडलं तरी त्यांना काही लागेल नाही. म्हणजे तो हलका मटेरियल एकदम पेपर सारखं असतं. आणि ते असं आता तर असं बिल्डिंग बांधलं गेलं आहे की अर्थक्वेक आलं तर अर्थक्वेक सोबत तो बिल्डिंग हिलणार पण तुटून गिरणार नाही. तर हे सगळं आपण इम्प्रूव्ह टॉलरन्स मध्ये बोलू शकतो. तिसरा आहे प्रोव्हाइड टाइमली रिलीफ. एखादा आपण त्यांना इन्फॉर्म नाही केला गेला, एखादा अचानक झालं एखादा डिझास्टर, तर आपण टाइमातून तिकडे ऍक्शन घ्यावं, मदतसाठी सगळ्यांना पाठवावं, काहीच होणार ते काय होऊ शकतं तो करावं. प्रिपेअर इन ऍडव्हान्स. म्हणजे आपल्या बॅकपॅक हे सगळं भरू शकतो आपण. काही ते आपल्या काही इम्पॉर्टंट सामान आहे पहिलाच भरून ठेवू शकतो. जेव्हा
काय झालं की ते बॅग इमिडिएटली म्हणजे इमिडिएट ऍक्शन घ्यावं. तसेच द डॅमेज किती झालंय हे बघण्यासाठी आपण सर्वे करू शकतो. रेस्क्यू हेल्प करू शकतो तिकडे काढू शकतो तिकडच्या लोकांना. रिहॅबिलिट अँड मॅम आवाज रिबिल्ड क्लिअर नाही येत आहे. तिकडच्या लोकांना रिहॅबिलिट अँड रिबिल्ड तिकडच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि त्यांच्या जे काही नुकसान झालंय त्यांना पुन्हा बांधण्यासाठी help करू शकतो. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. एकदा Yes, ma'am. एकदा वाचून घ्या. झालं मॅम. झालं मॅम. झालं मॅम. झालं मॅम. आता हे टॉपिक आहे ना फर्स्ट एड इसेन्शियल. तुम्ही फक्त इकडं सिलेबस म्हणून करत आहे. हे तुम्ही कोणावर ट्राय करू नाही. पहिलं हे ह्याचा प्री रिक्विजिट आहे. वॉर्निंग पण बोलू शकतात. हे रिक्वेस्ट पण आहे की तुम्ही कोणावर हे ट्राय करायचं नाही. आपण ट्रेन नाही आहे. आपण फक्त वाचलेलं आहे. तर ABC फॉर रेस्क्युसिएशन. तर आता हे ABC फॉर रिसक्सेशनेशन काय आहे म्हणजे ते एअरवे असतो. एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन. एअरवे म्हणजे काय, जेव्हा कोणाला लागलं आणि त्याला ब्रीदिंग करण्यासाठी कठीणाई होतंय, ते जेव्हा त्याची मान आहे थोडस पुढे करून ठेवावं, मग त्याला ब्रीदिंग करायला सोपं पडेल. ब्रीदिंग म्हणजे जेव्हा ते काही ब्रीद करू नाही शकत आणि त्याची ब्रीदिंग स्टॉप झाली आहे तेव्हा माउथ टू माउथ ब्रीदिंग करावं. सर्क्युलेशन म्हणजे त्याची धडकन बंद झाली, त्याचा हार्ट बंद झालाय, थोडासा पंप करून त्याच्या हार्टला परत चालण्यासाठी आपण ट्राय करू शकतो. त्याला आपण म्हणतो CPR. हे काय आहे, राईस म्हणजे पहिलं रेस्क्यू करायचं आणि ज्यांना लागलं आहे त्यांना रेस्ट करायला सांगायचं. आय म्हणजे आईस म्हणजे जिथे त्यांना लागलं आहे, म्हणजे थोडाफार छोटा घाव आहे त्याला पहिला आईस लावायचं. फिर कंप्रेशन म्हणजे आईस लावल्यानंतर 10 मिनिटांनंतर त्याला हलका हाताने तिकडे मसाज करू शकतो. नाव एलिव्हेशन जे तिकडचे जे लागलेलं पार्ट आहे त्याला थोडं उंचामध्ये ठेवायचं, म्हणजे तक्क्या खाली ठेवून, पायात लावलं म्हणजे पायाच्या खाली तक्क्या ठेवून असं राखू शकतो आपण. ह्याचं म्हणजे राईस. हे आहे राईस. आता जेव्हा काही ब्लिडिंग होत आहे जिथे ब्लिडिंग होतोय तिकडे अँटीसेप्टिक पॅड ला 5 मिनिट साठी तिकडे दाबून ठेवायचं जे तिकडे ब्लिडिंग होतोय. आणि जे कुठे जाळलं आहे तर 10 मिनिटासाठी थंड पाणीमध्ये त्याचं जाळलेला पार्ट असं सोडून द्यायचं. हे सगळं छोट्या घावसाठी आहे, मोठ्या घावसाठी नाही. हे सगळं मेजर्स एकदा वाचून घ्या. झालं मॅडम. झालं. झालं मॅम. झालं मॅम. आता आपल्याला इकडं हे झालं बघायचंय की
आपण कसं ट्रान्सपोर्ट करू शकतो, जे काही इंजरी झाली आहे त्या लोकांना कसं ट्रान्सपोर्ट करू शकतो. तर ट्रान्सपोर्ट कसं करतो आपण, पहिला मेथड आहे क्रेडल मेथड. क्रेडल मेथड म्हणजे तुम्ही त्याला बालासारखं गोदीमध्ये उचलून, जे जे हलका असेल, जे बाल असेल त्यांनाच आपण गोदीमध्ये उचलून नेऊ शकतो बाजूच्या हॉस्पिटलमध्ये. त्याला आपण म्हणतो क्रेडल मेथड. दुसरा आहे पिगी बॅक मेथड. पिगी बॅक मेथड म्हणजे जसं आपण कांदा बटाटा करतोय ना छोट्या मुलांना, तसं आपण त्यांना कांद्यावर टाकून नेऊ शकतो, पीठवर टाकून. ह्युमन क्रच. ह्युमन क्रच म्हणजे ज्यांना पायावर लागलाय, जर थोडं हातावर लागलाय, चालता येत नाहीये, त्याला थोडा सहारा देऊन आपण त्यांना पोचू शकतो हॉस्पिटलमध्ये. मग या रिक्षामध्ये ते जे कुठलं तिकडचं जायचंय त्यांना ट्रान्सपोर्ट टू हॉस्पिटल असं करू शकतो. तिसरं आहे पुल्लिंग अँड लिफ्टिंग. आता शॉर्ट डिस्टन्स आहे आपल्याला, जेव्हा त्याला आपण पुल करू शकतो और लिफ्ट करू शकतो, म्हणजे उचलू शकतो. ते पण हे जेव्हा विक्टिम जे ज्यांना लागले आहे ते बेशुद्ध आहे तेव्हा आपण हे करू शकतो. 4 आणि 2 हँड चेअर म्हणजे साखळी करून आपली हाताची, आपण फुगडी कसं घालतो तेव्हा आपली जे तशी आपण हाताची साखळी करून तिकडे त्यांना ज्यांना लागलं आहे त्यांना बसू शकतो आणि उचलून नेऊ शकतो हॉस्पिटलमध्ये. आणि लास्ट आहे स्ट्रेचर. स्ट्रेचर सगळ्यांना माहित आहे ते कसं असतं, ते बेड सारखं असतं, त्याच्यामध्ये विक्टिमला घालून त्यांचा 2 लोक त्यांना उचलू शकतो ऑपोजिट साइडने. हे समजलं? Yes, ma'am. इझी टॉपिक आहे, फक्त तुम्हाला पाठांतर करावं लागेल. एकदा वाचून घ्या. झालं मॅम. झालं टीचर. झालं टीचर. तर इकडे झालं टीचर. तर इकडे आपला चॅप्टर कम्प्लीट होतंय. तुम्हाला काही डाऊट आहे चॅप्टर मध्ये तर मला विचारा. No doubt, ma'am. नो मॅम. हो मॅम. तर तुमचे अभ्यास कसं चालली आहे? नो मॅम. नो मॅम, अभ्यास नाही चालली आहे अनुष्का. चालू आहे मॅम. किती लेसन झालं तुमचं वाचून? अभ्यास करून स्कूलमध्ये का किती मॅम? लेसन झालं? नाही, तुम्ही स्वतःचा अभ्यास कितीपर्यंत झालाय? सांगा, स्वतःचा अभ्यास झाला आहे? मायक्रोबचा विचारते मी. मायक्रोब सांगा, लॅक्टोबॅसिलस काय करतो? सांगा, कोणाला आठवण नाही? मॅम लॅक्टोबॅसिलस दुधाचं दह्यामध्ये कन्वर्ट करतो. हो, करेक्ट. शाबाश. कसं कन्वर्ट करतो? अनुष्का सांग. मॅम ते फर्मेंटेशन प्रोसेस करून. शाबाश, फर्मेंटेशन प्रोसेस करतात. आणि फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय होतं? कुठला पार्ट आहे
तेल कन्वर्ट करतो. लॅक्टोस ऐकलंय? लॅक्टोसचा काय मॅम बनवतो जे तो? लॅक्टोज असतं ना त्याचं लॅक्टिक ऍसिड तयार करतं. शाबाश शाबाश. आता मला सांगा, फूड चेन काय आहे? अन्न साखळी. अन्न साखळी कोणाला आठवण आहे? अन्न साखळी. Depends upon म्हणजे living मॅम organism. एक प्राणी असतात ना ते एकमेकांवर अवलंबून असतात. हो, पण एक्झाम्पल सांगा कसं असतं. प्रणाली सांगत होती तू काहीतरी, सांग सांग मला, काय सांगत होती? अन्न साखळी. मॅम Depends. ग्रासहोपर, फ्रॉग. हो, तर मला स्टार्टिंग पासून सांग कसं चालतंय अन्न साखळी. एक मॅम मी एक्झाम्पल दे. सांगू का? सांग, कोणी सांगतोय सांगा मला. मॅम जे ग्रास असतं ना, ग्रासला सनलाईट पाहिजे असते. तसंच हम्म जे ग्रास होपर असतं ते ग्रास खातं आणि ग्रास होपरला फ्रॉग खातो. फ्रॉगला स्नेक खातो आणि स्नेकला ईगल खातो आणि ईगल मेल्यावर त्याला मायक्रोब्स खातात. साबाश. आता मला सांगा, ते फूड पिरामिड मध्ये एनर्जी जसं जसं आपण उत्पादक पासून कंझ्युमरला जातोय, तेव्हा एनर्जी इन्क्रीज होते की घटते? डिक्रीज होते. डिक्रीज होते. शाबाश. आता काय आहे दुसरं? मायक्रोब्स हे सायकल सांगा, कार्बन सायकल. कार्बन सायकल थोडक्यात मला समजून सांगा, कार्बन सायकल कसं चालतं. कार्बन सायकल कसं चालतंय सांगा. रायझोबियम कोणाला याद आहे, आठवण आहे? रायझोबियम बॅक्टेरिया कुठे असतो? रूट्सच्या नूडल्स मध्ये असतात. साबाश. आणि तिकडे तो काय करतो? फर्टिलायझरचे काम करतो. साबाश. मला बस ते सांग प्रणाली कसं नायट्रेट सप्लाय करतो मॅम. करेक्ट, नायट्रोजन सप्लाय करतो आणि एखादा फर्टिलायझर म्हणून पण हेल्प करतो प्लांटला. तर नायट्रोजनचा काय बनवतो तो? कुठल्या कंपाऊंड मध्ये बदलतो नायट्रोजनला? नायट्राइट्स आणि नायट्रेट्स, आठवण आहे? मॅम क्वेश्चन रिपीट करा ना. नायट्रोजनचा काय काय बनवतो तो? म्हणजे नायट्रोजन असं तर नाही देऊ शकतो, त्याला काहीतरी बदलतो ना. आपण नायट्रोजन सायकल मध्ये पाहिलं आहे, काय होतोय नायट्रोजनचा? नायट्रिफिकेशन, आठवण आहे काही? कार्बोहायड्रेट्स. नाही, चुकलं. नायट्रोजनचा ते रायझोबियम बॅक्टेरिया नायट्रेट्स आणि नायट्राइट्स बनवतात. ह्या प्रोसेसला आपण नायट्रिफिकेशन म्हणतात. अच्छा, मला सांगा, ईस्ट काय करतो? खमन, ईस्ट.
मॅम म्हणजे ईस्ट काय आहे हे सांगायचंय का? हो, आणि ईस्ट कुठे उपयोग करतात? ईस्ट ब्रेडमध्ये बेकरी आयटम्स असतात ना त्यामध्ये यूज करतात. आणि ईस्ट हे हेटेरोट्रॉपिक फंगल आहे आणि ते मेनली कार्बन कंपाऊंड्स वर ग्रो करतं. करेक्ट. आता आता वेदर आणि क्लायमेट मध्ये काय अंतर आहे? मॅम वेदर म्हणजे जे ठराविक काळासाठी असतं आणि क्लायमेट म्हणजे जे खूप वर्ष चालतात ते. करेक्ट. म्हणजे खूप वर्षांचा डेटा गोळा करून आपण क्लायमेट असं म्हणू शकतो. रेग्युलेट आणि अवेअर काय असतं? 7 आवर्स मध्ये वेस्ट मॅनेजमेंट, रेग्युलेट आणि अवेअर. याचा अर्थ सांगा मला, रेग्युलेट आणि अवेअरचा. आता मॅम पडलं सांगा, ऋतुपर्णा सांग. जे वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स असतात ना ते फॉलो केले पाहिजे. करेक्ट. आणि अवेअर? आणि दुसऱ्यांना पण फॉलो करायला लावले पाहिजे. फॉलो करावं लागेल पाहिजे, पण अवेअरनेस काय असतं? आपण त्यांना जानकारी द्यावं ना फर्स्ट, त्याला आपण म्हणतो अवेअर. आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये मी क्वेश्चन विचारते तुम्हाला. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, किंगडम प्लांट्सचे किती प्रकार असतं? दोन प्रकार असतात, क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. शाबाश. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? क्रिप्टोगॅम्स म्हणजे ज्यांना सीड नसते. फेनेरोगॅम्स म्हणजे? ज्यांना सीड असते. फेनेरोगॅमचा किती प्रकार असतं? दोन प्रकार असतात, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. करेक्ट. जिम्नोस्पर्मचे सीड कसं असतं? नेकेड सीड्स. करेक्ट. आणि अँजिओस्पर्मचे? इनक्लोज सीड्स. करेक्ट. अँजिओस्पर्म मध्ये किती असतं प्रकार? दोन प्रकार असतात, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. शाबाश. आता क्रिप्टोगॅम्स जे असतात, ज्यांना सीड नसतात, त्यांचे किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. करेक्ट. थॅलोफायटा म्हणजे? थॅलोफायटा जे असतं ना ते मेनली वॉटरमध्ये ग्रो करतं आणि त्याला रूट, स्टेम्स, लीव्हज नसतात. ओके. ओके, मग आपण आजचा हे लेक्चर इथे संपवू. आपण परत नेक्स्ट वीकला भेटू. त्यापर्यंत तुम्ही सगळं रिवाइज करा. चला, बाय. बाय मॅम. गुड नाईट. थँक यू. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. हो. बाय. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय बाय बाय.
Bye, ma'am. Bye, ma'am. बाय बाय. Bye, ma'am. बाय. बाय. Bye, ma'am. Good night. बाय. गुड नाईट.